आम्हाला शिकवत आहे रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि 14वा अध्याय आणि 17वा वचन. Romans 14:17, the kingdom of God is not eating and drinking. आणि रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय 17व्या वचनामध्ये प्रभूचं वचन आम्हाला शिकवत आहे की देवाचं राज्य हे खाणे आणि पिण्यामध्ये नाही आहे. We think God's kingdom, when we go for some specific divine day, we go to visit God, and that's where we eat and drink and make merry. आणि आपण आपल्या कल्पनेमध्ये आपण असं विचार करतो की ज्यावेळेस आम्ही आमच्या ठराविक वेळेमध्ये ठराविक दिवशी किंवा ठराविक तिथीला आम्ही त्या मंदिरामध्ये जातो आणि त्यावेळेस आम्ही काय करतो तर आनंदोत्सव करतो, खातो पितो, आनंद करतो. I have told you this long time back. आणि हे मी पुष्कळ दिवसापूर्वी सांगितलेलं आहे. And specifically in the time of Christmas season, I do tell that. आणि मग विशेष करून ज्यावेळेस आपला क्रिसमस म्हणजे ख्रिस्त जन्मोत्सव असतो त्यावेळेस मी नेहमीच हे सांगत असतो. I come from a Christian background, and that is what has happened in the past. आणि मग मी सुद्धा एका ख्रिस्ती परिवारामधून आलेलो आहे आणि तीच गोष्ट मी माझ्या भूतकाळामध्ये जगलेलो आहे. And I have seen people, our Christian people, those who are from generation to generation, they are Christians. For them, Christmas is nothing but an enjoyment. आणि कारण मी पाहिलेलं आहे जे पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती आहेत, जे परिवारामधून आहेत, त्यांच्यासाठी जो ख्रिस्त जन्मोत्सव हे दुसरं तिसरं काही नसून तर आनंदोत्सव साजरा करणे हेच आहे. For Christmas Day means they will be searching for, planning for a month, like, who will come and cook the biryani for us on the 25th of December. आणि मग क्रिसमस आला म्हणजे पूर्ण महिनाभर त्यांची शोधाशोध सुरू होते. ते म्हणजे काय तर आमच्यासाठी आचारी कोणता चांगला मिळेल आणि जो एवढं आमच्यासाठी सुंदर अशी बिर्याणी तयार करेल. When I think of the past, I feel like laughing. आणि ज्यावेळेस मी माझ्या भूतकाळाचा विचार करतो त्यावेळेस मला हसू येतं स्वतःवर. That is not our topic, so we are not going to go deep into that. आणि तो आपला विषय नाही आहे, आपण त्यामध्ये खोलवर जाणार नाही आहोत. That is what we thought the Christmas means, nice biryani that day. आणि मग तेच आपला विचार असतो की नाताळ म्हणजे दुसरं काही नाही आहे तर छान सुंदर सुवास सुटलेला बिर्याणी आहे घरामध्ये. Nice, new dress we'll put and go to church. आणि खूप सुंदर नवीन नवीन कपडे आम्ही घालणार आहोत आणि मंदिरामध्ये जाणार आहे. That is what we think the kingdom of God. आणि हीच गोष्ट आम्ही देवाच्या राज्याबद्दल विचार करतो. But kingdom of God is not meat and drink. देवाचे राज्य हे खाण्याने पिण्यामध्ये नाहीये. But the kingdom of God is in righteousness, peace, joy in the Holy Ghost. देवाचे राज्य हे नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा जो आनंद आहे त्यामध्ये ते आहे. But righteousness not by our religious traditional works. नीतिमत्व जे आपल्या धार्मिक आणि रीतिरिवाजांच्या द्वारे किंवा त्या कृत्यांच्या द्वारे मिळणारं असं ते नीतिमत्व नाही. What is being taught by our traditional people, our senior people, we follow that. The man-made rules. आणि मग जे काही आपल्याला आपल्या घरामध्ये शिकवलं जातं, जे आपले वडीलधारी लोक आहेत किंवा जे आपले वाढवडीलचे आजी आजोबा ज्यांच्याद्वारे हे पिढ्यानपिढ्या चालू आलेले आहे आणि ती कृती का तर सगळे करत होते म्हणून आम्ही करतो, हे करून आपण आपलं समाधान करण्याचे जे प्रयत्न करतो शिकलेलो आहे. That is religiousness. आणि ती धार्मिकता. And always we are confused and mixed together that religiousness and righteousness. आणि पुष्कळ बऱ्याच वेळेस आपण ती धार्मिकता आणि नीतिमत्व यांना एकत्र समजून हा गोंधळ आम्ही स्वतःच निर्माण करतो. And we satisfy ourselves, we think we are pleasing God by doing so. आणि मग आम्ही स्वतःचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो की आपण हे करून त्या रीतिरिवाज पाळून देवधर्म करून आम्ही देवाला संतोषवत आहोत, देवाला आनंद देत आहोत. But scripture is very clear unto us. आणि वचन आमच्यासाठी खूप स्पष्ट आहे. When we follow the traditions, we are pleasing man and disobeying God. आणि ज्याच्या वेळेस आम्ही रीतिरिवाजांचं पालन करतो, आम्ही मनुष्याला खुश करतो आणि देवाला खिन्न करतो. We disobey God. आम्ही देवाच्या आज्ञेचा अज्ञाभंग करतो. So righteousness, that's what Paul in Philippians
but I want to get that righteousness which comes by faith in Christ Jesus. पण मला ते नीतिमत्व मिळवायचं आहे जे ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे जे मला प्राप्त होतं. That righteousness. ते नीती. And wonderfully, the Lord has taught on that also, that righteous, what is righteousness? आणि त्यावरती सुद्धा परमेश्वराने खूप सुंदर आम्हाला शिकवलेलं आहे की नीतिमत्व म्हणजे काय. Then we study what is peace. आणि मग आम्ही शिकलेलो आहे शांती. Peace means not P-I-E-C-E. आणि इंग्लिश मधलं पीस म्हणजे तुकडे नव्हे. Peace means P-E-A-C. The peace, God said, Jesus says, my peace I live unto you, not as the world gives you. देवाचं वचन जसं आम्हाला सांगतं की मी माझी शांती तुम्हाला देतो, जसं जग आणि जगातले लोक देतात ती नव्हे, तर माझी स्वर्गीय शांती मी तुम्हाला देतात. So now we are into the topic that is joy in the Holy Ghost. आणि मग आज आम्ही ह्या विषयामध्ये आहोत की देवाच्या द्वारे पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा जो आनंद आहे ते म्हणजे काय, कसा प्राप्त करता येतो त्यावर आम्ही शिकत आहोत. So joy is not the name by joy, boy's name. एखाद्या मुलाचं नाव आम्ही जॉय ठेवतो ते जॉय नव्हे. But this joy in the Holy Ghost. हा जो आनंद आहे किंवा आनंद हाही आपण नाव ठेवतो, आपण ठेवलेलं असं नाव आनंद, पण चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात तर ते नाही, पण पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा जो आनंद आहे तो आहे. So wonderfully, Lord, we are seeing 2 Sundays what is the meaning of joy, the Hebrew and the Greek word for joy. आणि मग आम्ही खूप गेल्या रविवारी शिकलेलो आहे सुंदर रीतीनं की आनंद याचा अर्थ काय, हिब्री भाषेमध्ये आणि ग्रीक भाषेमध्ये त्याचे शब्द जे आहेत त्याचा काय अर्थ होतो, त्याच्या व्याख्या काय ते आम्ही शिकलेलो आहोत. The Hebrew word for the root word for joy is a simcha. आणि मग आनंद ह्या शब्दासाठी हिब्रू जो शब्द आहे मूळ शब्द तो सिमखा असा आहे. Means put that joy, the gladness into you and to us. आणि तो आनंद तुमच्यामध्ये घालणे, तुमच्यामध्ये भरणे असा त्याचा अर्थ होतो. You know that joy doesn't come by force. We need to accept that. We need to put it in our life. आणि तो आनंद जबरदस्तीने आमच्या जीवनामध्ये येत नाही, तो आम्हाला ग्रहण करावा लागतो, तो आम्हाला स्वीकारावा लागतो. And we saw how we express that joy. आणि आम्ही पाहिलेलं आहे की कसं आम्ही तो आनंद व्यक्त करायला पाहिजे. That is by leaping, by singing, by playing music, by dancing, by shouting, by laughing. आणि ते म्हणजे आम्ही उड्या मारून, आनंद करून, टाळ्या वाजवून, गीत गाऊन, वाद्य वाजवून तो आनंद मी देवासमोर साजरा करायला पाहिजे. So last Sunday we saw where do we find the joy? आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की तो आनंद आम्ही कुठं मिळवू शकतो, कसा मिळवू शकतो. In Psalm 16 verse 11 we have seen 11 verse 16 chapter verse 11. आणि स्तोत्र संहिता 16 अध्याय 11 वचनामध्ये मी पाहिलेलं आहे. In thy presence there is a fullness of joy. स्तोत्र संहिता याचा 16 अध्याय 11 वचन. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. In thy presence तुझ्या सानिध्यात we will find joy, real happiness, the real gladness only in the presence of the Lord. आणि आपल्याला तो खरा आनंद, खरा जो पूर्णानंद आहे तो फक्त आणि फक्त देवाच्या उपस्थितीतच आम्हाला मिळू शकतो. And we all know and we all understand where is the presence of God. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वजण जाणतो की देवाची उपस्थिती कुठे असते. That is in the house of God. देवाच्या मंदिरामध्ये. You know, and further we saw that when the praise and worship goes on, in the praises, the praise of His people, God dwells. He establishes His throne. आणि मग दुसरा मी पाहिलेलं आहे की ज्यावेळेस स्तुती आणि आराधना होत असते, वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस आम्ही स्तुतीने आराधना करतो त्यावेळेस देवाचं जे सिंहासन आहे तो आपणामध्ये तो प्रस्थापित करतो, तो स्तवनामध्ये राहणारा परमेश्वर आहे. And the last week we saw the principles of that, that helps us to walk in joy. आणि मग आम्ही गेल्या आठवड्यामध्ये ते नियम आम्ही शिकलेले आहोत जे आम्हाला सहाय्य करतात त्या आनंदामध्ये चालण्यासाठी. There are many principles which will help us to understand that how we need to walk in joy.
आनंदामध्ये आणि त्याच्या आनंदामध्ये चालू शकतो. Many times we have lost that joy, real joy in our heart. आणि पुष्कळ वेळा आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये तो जो खरा आनंद आहे कुठेतरी गमावून बसलेला. In the Psalm 51 we saw last Sunday, आणि गेल्या आठवड्यामध्ये स्तोत्रसंहिता 150 मध्ये आम्ही पाहिलेलं आहे. मध्ये पाहिलेलं आहे. Psalm 51, David prays unto the Lord. आणि स्तोत्रसंहिता 51 मध्ये दावीद देवाची स्तुती करत आहे. Many times we also, like David, we have sinned against God and fallen short of His presence. आणि पुष्कळ वेळा आपण सुद्धा देवाच्या विरुद्ध दावीदाप्रमाणे पाप केलेला आहे आणि त्याच्या गौरवासाठी मी उणे करले. And we are guilty. People may not be knowing that, but in our heart we carry the guiltiness. आणि मग आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ती आत्मग्लानीची भावना आम्ही वागवत असतो. कदाचित लोकांना माहित असतं की काय आहे, पण आमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी आम्ही त्या चुकलेली भावना जी आहे ती आम्ही आमच्यामध्ये वागवत राहतो. But because David loved God and God loved David, कारण दावीद हा देवावर प्रेम करत होता आणि देव सुद्धा दावीदावरती प्रेम करत no होता. matter David sinned against God, आणि ह्यामध्ये शंका नव्हती की दावीदाने देवाविरुद्ध पाप केलं. but God sent His man, the prophet Nathan. आणि पण देवानं त्याचा जो सेवक आहे नाथान संदेष्टा दावीदाकडे पाठवला. Whom God loves, God chastens them, He disciplines them. आणि ज्याच्यावर देव प्रेम करतो त्याला तो शिक्षाही करतो, त्याला नियम आणि त्याला ताडना करून त्याला योग्य वळण देतो. When God spoke to David, what sin he has committed, and that is displeased God. आणि मग ज्यावेळेस देवाने दावीदाशी बोलणं केलं नाथान संदेष्टाच्या द्वारे की त्यानं काय पाप केलेलं आहे आणि कसं त्यानं देवाला खिन्न केलेलं आहे. Here I want you to listen carefully, dear people of God. आणि कृपापूर्वक लक्षपूर्वक ऐका. You don't have to run away from the Lord and His presence. आणि तुम्हाला देवाच्या उपस्थितीपासून आणि त्याच्या देवापासून लांब पडण्याची गरज नाही. When God spoke to David, ज्यावेळेस देवानं दावीदाशी बोलणी केली through His prophet Nathan, त्याच्या संदेष्टा नाथानाच्या द्वारे, God uses His servants to speak to us. आणि देव त्याच्या सेवकांना उपयोगात त्यामुळे आपल्याशी बोलण्यासाठी. The word of the Lord is a light unto us. आणि जे देवाचं वचन आहे ते आमच्यासाठी प्रकाश समान आहे. God opened the eyes of David. आणि देवानं त्या दावीदाचे नेत्र उघडले, डोळे उघडले. He humbled himself before God. त्याने स्वतःला देवासमक्ष नम्र केलं. And he prayed unto God. त्याने देवाला प्रार्थना केली. God speaks to us. He condemns us sometimes. He corrects us. There is a reason behind it. आणि मग देव कधी कधी आमच्याशी बोलतो. आम्हाला कधी कधी असं वाटतं की आपल्याला दोषारोप दाखवत आहे, पण त्याच्या पाठीमागे कारण आहे. Because He loves us, He speaks to us, and sometimes it pricks our heart. आणि मग कारण तो आमच्यावरती प्रेम करतो म्हणून तो आमच्याशी बोलतो. आणि कधी कधी ते शब्द आम्हाला अंतःकरणामध्ये टोचणी देणारे असतात. At that time we need not to hurt ourselves or harden ourselves. आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला तो वेदना होतात, ते शब्द ते वचन आम्हाला लागतं, त्यावेळेस आम्हाला दुःखी होण्याची किंवा आमचं अंतःकरण कठीण करण्याची गरज नाहीये. Like David, we need to come to God. दावीदा समान आम्हाला देवाकडे आलं पाहिजे. He said, "Create in me a clean heart, a renewed right spirit within me. Cast me not away from Thy presence, O Lord. Take not Thy Holy Spirit from me. Restore unto me the joy of Thy salvation, and uphold me with Thy free spirit." आणि दावीद 10, 11 and 12 verse 51. दावीद स्तोत्रसंहिता 51, 10, 11 आणि 12 वचनामध्ये तो म्हणत आहे, पहा, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्याकडून घालू देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून कर. Why did he pray unto God, David? आणि का त्याला अशी प्रार्थना देवाकडे केली? Because he knew only one place is there that I can restore my joy. कारण त्याला माहिती होतं फक्त एकच जागा आहे
पुन्हा प्राप्त करू शकतो. Dear people of God, माझ्या प्रियांनो, any electrical problem occurs, we will go to electrical person. आणि म्हणजे काहीही जर विद्युत समस्या आम्हाला आली, विजे संदर्भात आम्हाला काही समस्या आली, तर आम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे जातो, जो त्याची दुरुस्ती करतो, ज्याला वायरमॅन म्हणतो आपण. And if suppose our vehicle, 2-wheeler or 4-wheeler, any problem occurs, we will not go to electrician, we will go to mechanic. आणि मग समजा एखाद्या आपल्या गाडीला, एका वाहनाला आमच्या काहीतरी झालं, तो बंद पडला, तर आम्ही काय वायरमॅनकडे जाणार नाही रिपेअर करायला, तर आम्ही काय करणार आहे, आम्ही मेकॅनिकलकडे जाणार आहे, जो त्याच्याबद्दल त्याला माहिती आहे अशा व्यक्ती. Suppose this light system, if something gets wrong, we will not go to electrical or mechanical person, but we will go to electronic person. आणि मग जर एखादं जे माईक सिस्टम आहे किंवा स्पीकर आहे जे ते आमचं खराब झालं, तर आम्ही वायरमॅनकडे जाणार नाही, तर आम्ही इलेक्ट्रॉनिक म्हणजे ज्या वस्तू जो दुरुस्त करतो त्या व्यक्तीकडे आम्ही जाणार आहोत. That we understand very well. आणि हे आम्हाला अगदी व्यवस्थित समजतं. If we have any problem with our shirt, pant, anything, stitches, we will not go to the mechanic person or the fabricators to weld our shirt. Is that it? आणि मग एखाद्या समजा आमचा शर्ट खराब झालेला आहे, ड्रेस खराब झालेला आहे, तर मग आम्ही कुठल्या मेकॅनिकलकडे किंवा एखाद्या फॅब्रिकेटरकडे जाणार नाही, चला जा बाबा गाठी लावून दे. We will go to the tailor to do the proper fitting. आणि मग आम्ही टेलरकडे जाणार आहे, शिंप्याकडे जाणार आहे. So as व्यवस्थित we understand this, or we need to understand for our spiritual restoration, our joy to be restored, we have only one place, that is none other than God. आणि मग जसं आम्हाला हे सगळं व्यवस्थित समजतं की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला ज्या समस्या येतात, तिथं आम्ही कोणाकडे जावं, तर आम्हाला आत्मिक जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला समस्या येतात, ज्यावेळेस समजा आत्मिक आनंद आम्ही गमावून बसतो, त्यावेळेस एकच जागा आहे आमच्यासाठी जाण्यासाठी, ती म्हणजे देवाची उपस्थिती. When we think we have lost the joy, come to God. आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं, आपल्याला जाणवतं की मी आमचा आनंद कुठेतरी गमावलेला आहे, आमच्या अंतःकरणामध्ये आमचा आनंद समाधान नाहीये, देवाकडे. That the joy of the Holy Ghost only God can restore. आणि तो देव, फक्त देवच तो आनंद, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद तुम्हाला पुन्हा देऊ शकतो. Second principle, again we repeat that, we have seen already, but the joy is in the presence of the Lord. आणि दुसरा जो नियम आहे तो आम्ही शिकलेला आहे, पुन्हा मी थोडंसं सांगताय, देवाचा आनंद जो आहे, फक्त देवाच्या उपस्थितीमध्येच आहे. When we feel we have lost the presence, God is speaking to us, we need not have to run away from the Lord's presence. आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आनंद माझ्यामधला मी गमावलेला आहे, देव माझ्याशीच बोलत आहे, त्यावेळेस आपल्याला देवापासून पळून जायची गरज नाही, देवाच्या जवळ यायचं. Many times many people give many excuses. पुष्कळ वेळा पुष्कळसे लोक बरीचशीच कारणं देतात. They don't go to church, or they don't come to church, so what happens? Then they give excuse. आणि मग ते मंडळीमध्ये जात नाहीत, मंदिरामध्ये जात नाही, काय झालं ते आपण कारण द्यायला सुरू. They give office or job reason, or they will say I was not well. So so many other reasons they will give. मग कामाचं कारण देतील किंवा दुसरं कारण देतील किंवा बरं नाही म्हणून सांगतील, दुसऱ्याची कारण. But the actual reason is they are discouraged, and because of maybe family or some matter, they don't feel like to go in the presence of the Lord. वास्तविक जे कारण आहे ते त्यांच्या अंतःकरणामध्ये निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत. कदाचित त्यांच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत, पारिवारिक समस्या आहेत, कदाचित कलह असेल, या सगळ्या कारणावरून त्यांना वाटत नाही की आपण देवाच्या मंदिरामध्ये जाऊ. And sometimes we give excuse, I was not feeling so well, so I did not come. आणि मग बऱ्याच वेळेला मी कारण देतो की नाही, मला एवढं असं बरं वाटत नाहीये म्हणून मी आलेलो नाही. That is a laziness. तो आळशीपणा. That is an excuse of laziness. ते आळशीपणाचं कारण आहे. Actually, Archana is not going to come today to church. आणि आज वास्तविक अर्चना चर्चला येणार. She is not well. तिला बरं नाही. And I told her that at least you come for translation, sit and translate. You come and sit and just do translation. आणि मग मी तिला म्हणालो की निदान भाषांतर करण्यासाठी तरी एक पाहिजे तर बसून घर पण कर. That's so, dear people of God, we give excuse by not coming to church that no, I'm not feeling well. आणि मग अशा प्रकारे मी कारण देतो की मला बरं वाटत नाहीये, मी येत नाही. But when we come in the presence of the Lord, ज्यावेळेस मी देवाच्या उपस्थितीमध्ये, that your joy
is being restored in us. आणि तो आनंद आमच्यामध्ये पुन्हा प्रस्थापित होतो, आमच्यामध्ये येतो. And Nehemiah says, the joy of the Lord is my strength. आणि नेहमी असं म्हणतो की जो प्रभूचा आनंद ही माझी ताकद आहे. And the Proverbs says that a merry heart is like a medicine. आणि नीतिस्तोत्र असं आम्हाला सांगतं की आनंदी हृदय हे औषध असतं ना. उत्तम औषध असतं. उत्तम औषध असतं. You know, merry heart is like a medicine, a best medicine. आणि मग आनंदी हृदय हे उत्तम औषध असं माना. So don't run away from God. म्हणून देवाच्या उपस्थितीपासून Third we are looking to, that is joy is a result of righteousness. आणि मग आम्ही तिसरा नियम जो पाहणार आहोत तो म्हणजे देवाचा जो आनंद आहे तो त्या नीतिमत्वाचा जो परिणाम जो आहे तो आमच्यामधून दिसतो आनंदाच्या द्वारे. We'll read Psalms 97. आणि स्तोत्रसंहिता 97 आम्ही पाहूया. These are not my thoughts, there is a scripture portion for it. आणि मग हे माझे विचार नाही आहेत, त्यासाठी वचन आहे. You know, Psalm 97 verse 11. स्तोत्रसंहिता 97 ने 11. Life is sown for the righteous, and the gladness for the upright in heart. नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहे त्यांच्यासाठी हर्ष पेरीला आहे. In another translation it says, आणखी एका भाषांतरामध्ये ते सांगतात, light is shining on the lovers of righteousness, for the upright in heart there is joy. आणि जे नीतिमान आहेत त्यांच्यावरती प्रकाश जो चमकतो आणि त्यांचं अंतःकरण उल्हासतं. Another translation says, आणखी एक भाषांतर सांगतं, the light seeds are planted in the soul of God's people. आणि देवाच्या लोकांमध्ये जे देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकाश हा पेरला गेलेला असतो. Joy seeds are planted in God heart soil. आणि मग आनंद Good heart soil. Sorry, जे चांगल्या अंतःकरणाचे आहेत, उत्तम अंतःकरणाचे आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये आनंदाचे जे बी आहे ते पेरले गेलेले आहे किंवा आनंद पेरला गेलेला आहे. what the scripture is trying to tell you? आणि तो वचन आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न Those who love the righteousness, आणि जे नीतिमार्गावरती प्रेम करतात किंवा नीतिमत्वावरती प्रेम करतात, those who love to walk in righteousness, जे नीतिमत्वामध्ये चालणं त्यांना आवडतं, those who want to walk straight, आणि जे म्हणतात आपण म्हणतो की नाकासमोर चालतो, सरळ आम्ही चालतो, जसं त्यांना आवडतं की वेगवेगळ्या वाटेला आम्ही वळत नाही. With some people, they love to, you know, if you talk straight, they will talk very crooked. Some people are not like that. आणि काही लोकांची सवय असते तर जर सरळ जरी आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोललो तरी ती कुचकेपणाने बोलतात आमच्याशी. किंवा तिडाकडे बोलतात. टोमणेपणा. You know, we want to be straight. We want to be walk in a righteous path. आणि आपल्याला सरळ मार्गाने जायची सवय असते, आपल्याला नीतिमत्वावर जायची इच्छा असते, We love the righteousness. आपल्याला नीतिमत्व आवडतं. But what happens? काय होतं? Some people love the way of crooked. आणि काही लोकांना अशा प्रकारे तिऱ्यातून बोलणं किंवा तिऱ्याच्या मार्गाने जाणं आवडतं. So those who love the righteousness in their heart, the God, there is a joy. जे देवावर प्रेम करतात किंवा जे नीतिमत्वामध्ये चालतात त्यांच्यामध्ये प्रभूचा आनंद त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो. It God shows, only when we walk in righteously, that's when we will find joy. आणि हे देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस आम्ही नीतिमत्वामध्ये चालतो त्याच वेळेस प्रभूचा आनंद आमच्यामध्ये कार्य करायला सुरुवात होते. Turn with me to book of Ecclesiastes. आणि माझ्याबरोबर उपदेशकाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया. Book of Ecclesiastes chapter 2 verse 26. उपदेशकाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय 26 वचन. Did you find in the New Testament? नवीन करारामध्ये तुम्हाला मिळालं का?
उपदेशकाचं पुस्तक हे जुन्या करारामध्ये आहे. Chapter 2 verse 26. दुसरा अध्याय आणि 26वा वचन. For God giveth to a man that is good in his sight wisdom and knowledge and joy, but to the sinner he giveth trouble together and to heap up, that he may give to him that is good before God. This also is vanity and vexation of spirit. जो देवाच्या दृष्टीने चांगला त्यास तो बुद्धी, ज्ञान व सुख ही देतो. धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लावतो. असे सत्य की देवाच्या दृष्टीने जो चांगला त्यास ते द्यावे, हा की व्यर्थ व वाईट उद्योग होय. Whom does God gives wisdom, knowledge and joy? आणि कोणाला देव बुद्धी, ज्ञान आणि सुख देतो? For God given to a man that is good in his sight. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत बुद्धी, ज्ञान आणि सुख, ते जो देवाच्या दृष्टीने जो चांगला आहे त्याला तो देतो. What is the meaning of that? In his sight, in the sight of God. आणि याचा अर्थ काय की देवाच्या दृष्टिकोनात Who is our God? कोण आहे? We need to understand he is a holy and righteous God. आणि आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की तो पवित्र आणि नीतिमान असा देव आहे. If he is a righteous God, then when we walk in righteousness, that is the time God is pleased and he blesses with the knowledge, wisdom and joy. आणि मग तो नीतिमान देव जर असेल तर फक्त तेव्हा ज्यावेळेस आम्ही नीतिमत्वामध्ये चालतो, त्याच्या इच्छेनुसार चालतो, ती जी आम्ही नीतिमत्वामध्ये चालतो ती गोष्ट देवाला संतोष ठेवते, देवाला आनंद देते. When we walk our life or live a life pleasing unto God, आणि ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन देवाला संतोषणारं असतं, आनंद देणारं असतं, God blesses us with the wisdom, knowledge and joy. आणि मग देव आम्हाला बुद्धी, ज्ञान आणि सुख देऊन आशीर्वाद देतो. In Ephesians chapter 4 and 5, there are 5 things are mentioned about how we need to live and how we need to walk a life on this earth. आणि इफिसकरासपत्र याच्या 4 आणि 5 अध्यायामध्ये तिथं लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे की कसं आम्ही देवाला संतोषणारं जीवन जगू शकतो, नीतिमत्वामध्ये चालू शकतो. We need not to walk as the world walks. आणि जसं जग चालतं तसं चालण्याची आम्हाला गरज आहे. When we walk in the way of the Lord, pleasing unto Him, He is pleased and then He blesses us. आणि ज्यावेळेस आम्ही देवाला आनंद देणारं जीवन जगतो त्यावेळेस तो आनंदित होतो आणि तो आम्हाला आशीर्वादित करतो. And the God says in chapter 4 verse 1 that we don't walk worthy of His calling. आणि मग देव आम्हाला सांगतो की Ephesians chapter 4. आणि इफिसकरासपत्र याच्या 4 अध्यायामध्ये की आम्ही देवाला जसं त्या पवित्र पाचारणाद्वारे आम्हाला पाचारलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आपलं जीवन जगलं पाहिजे. We say we are children of God. आपण म्हणतो आम्ही देवाचे लेकरं आहोत. We say I believe in God. आपण म्हणतो की देवावर विश्वास ठेवतो. We say that Jesus has died for me. आपण म्हणतो की येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला And Jesus is alive today. आणि आज येशू ख्रिस्त जिवंत He आहे. is with me. He is in midst of us. तो माझ्याबरोबर आहे, तो आपल्यामध्ये आहे. And 2 Timothy 1:9 says, आणि दुसरा तिमोथी याचा पहिला अध्याय वचन आम्हाला सांगतं God has called you and me in the calling of holiness. आणि देवाने तुम्हाला आणि मला त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या पावित्र्यामध्ये आपल्याला पाचारण केलेलं आहे. John 15 chapter verse 16 says, Gospel of John, योहान याचा 15वा अध्याय आणि 15वा वचन आम्हाला सांगतो it is not we who have chosen God, but God has chosen us and appointed us. आणि आपण देवाला निवडलेलं नाही तर देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि आपली नियुक्ती केलेली आहे. So when we say that God has chosen us, then we need to live a life worthy of His calling. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवानं मला निवडलेलं आहे तर त्याच्या अनुषंगानं त्याच्या
So when we walk a life pleasing unto God, आणि ज्यावेळेस आम्ही देवाला आनंद देणारा जीवन जगतो, that is, as He is a righteous God, we need to walk on this earth righteously. आणि मग कारण तो नीतिमान देव आहे, तर त्याच्या नीतिमानाला शोभेल असं जीवन आम्ही ह्या पृथ्वी तलावरती जगलं पाहिजे. When we walk with God in clear conscience, without doubting God, आणि मग ज्यावेळेस आम्ही देवावर कोणतीही शंका न घेता विश्वासाच्या द्वारे आम्ही देवाबरोबर चालतो, knowing that He is our trustworthy God, हे जाणून की तो आमचा विश्वासपात्र असा योग्य असा देव आहे, joy is being increased day by day in us. आणि मग आमच्यामध्ये तो जो देवी आनंद आहे रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये वाढायला लागतो. So I want to encourage you this morning. आणि मला तुम्हाला याचं त्याच्यामध्ये सुटेशन करू When we walk righteously with God, ज्यावेळेस आम्ही नीतिमत्वामध्ये देवाबरोबर चालतो, when our God is pleased with us, आणि ज्यावेळेस देव आमच्याद्वारे संतोष होतो, it is God who gives us. आणि मग तो देव आम्हाला देतो, That is wisdom, knowledge, and joy. आणि ते म्हणजे बुद्धी, ज्ञान आणि सूख. Many children come to us and say, Pastor, pray for us as I'm preparing for exams. आणि मग पुष्कळशी लेकरं आमच्याकडे येतात आणि म्हणतात की प्रार्थना करा, कारण आम्ही परीक्षेला बसणार आहोत. But you know how the children are, आणि तुम्हाला माहिती की लेकरं कशी असतात, especially the young generation. आणि विशेष प्रकारची तरुण पिढी. And I want to speak to you. आणि मला तुम्हाला सांगू द्या, You know, by pastor or somebody praying, you will get wisdom and knowledge and joy. आणि पालकांना किंवा दुसरं कोणीतरी प्रार्थना केली म्हणून तुम्हाला ज्ञान, बुद्धी आणि आनंद मिळणार नाही. When you walk with God, righteously pleasing unto Him, definitely God will grant you wisdom, knowledge, and joy. ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर चालणार आहात, नीतिमत्वामध्ये चालणार आहे, तर नक्कीच देव तुम्हाला बुद्धी, ज्ञान आणि शांती, आनंद तो देणार आहे. Let us go for one more principle, that is, joy is found in delighting in God's word. आणि आणखी एका नियमामध्ये मी जाऊया, ते म्हणजे joy is found in delighting in His God's word. आणि देवाचा आनंद जो आम्हाला कुठं प्राप्त होऊ शकतो, ते म्हणजे देवाचं जे वचन आहे त्याच्यामध्ये तो आम्हाला मिळू शकतो. Wonderfully, Pastor Amrish has spoken on this verse. खूप सुंदर पास्टर देवाचे जे प्रिय सेवक आहेत, पास्टर अमरीश, ते ह्यावरती ते बोललेले आहेत. That seek ye first the kingdom of God and His righteousness. आणि ते म्हणजे पहिल्यानं देवाचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न. And second thing, we tell about our forehead that meditate, put the scripture upon your head or in your mind, that meditate upon His word day and night. आणि मग त्यांनी दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली ती म्हणजे तुमचं जे वचन आहे तुमचं मनन करा, तुमच्या मस्तिष्कमध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये ते साठवून ठेवा. When we meditate upon God's word day and night, आणि मग ज्यावेळेस आम्ही रात्रंदिवस देवाच्या वचनावरती मनन करतो, we will definitely find the joy of the Lord in us. आणि मग नक्कीच आम्ही देवाचा जो आनंद आहे तो आमच्यामध्ये आम्हाला दिसून येतो, आम्हाला समजतो. Turn with me to Psalm 119. आणि मग स्तोत्रसंहिता 119 कडे आपण जाऊया. And verse 111, that is 111. आणि वचन 111. स्तोत्रसंहिता 119 आणि 111 वचन. Psalm 119, verse 111 verse. Thy testimonies have I taken as an heritage forever, for they are the rejoicing of my heart. तुझे निबंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे.
कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. This is a beautiful verse as I was studying yesterday. आणि हे खूप सुंदर वचन आहे, जसं काल मी अभ्यास करत होतो. It talks about a heritage. आणि मग ते वतन जे परंपरागत आम्हाला मिळालेलं वतन आहे त्याबद्दल ते सांगितलेलं आहे. And let us see, look into that in a different translation. It speaks beautifully. आणि मग आणखी वेगवेगळ्या भाषांतरामध्ये आपण पाहूयात, खूप सुंदर असा अर्थ त्यामध्ये निघतो. Another translation says, I have taken your unchanging word as an eternal heritage. आणि मग दुसरे एक भाषांतर आपल्याला सांगत आहे की तुझं कधीही न बदलणारं जे वचन आहे ते माझं आत्मिक जे सार्वकालिक संपत्ती म्हणून मी स्वीकारलेलं आहे. It is the joy of my heart. कारण तीच माझ्या अंतःकरणाचा आनंद आहे. The question comes here, where do you enjoy? What is your joy? आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही कुठं आनंद करता? Sometimes आनंद कुठं आहे? Yeah, sometimes we call it as another word that is a hobby. What is your hobby? आणि मग दुसऱ्या भाषेमध्ये जर आम्ही बघितलं तर आम्ही एखाद्याला विचारतो की तुझं हॉबी काय आहे, तुला काय आवडतं? People, what all they say? आणि लोक वेगवेगळे माहिती आहे आपल्याला, प्रत्येकाची आवडी निवडी वेगवेगळी. Some say I love sports. काही म्हणतील मला खेळ आवडतो. Some love to watch sports. Some love to play the sports. काही लोकांना खेळ बघायला आवडतो, काही लोकांना खेळायला. Nowadays, children love to watch more on mobiles. मग आजकाल लोकांना लेकरं विशेष करून मोबाईलवर बघायला जास्त आवडतं. If you ask me, I say, I love, I enjoy, that is my joy in playing music. जर तुम्ही मला विचाराल तर मी म्हणेन की मला वाद्य वाजवायला म्हणजे गिटार वाजवायला आवडतं, त्याच्यामध्ये मी माझा आनंद शोधतो. More than 30 years I have driven the vehicles. आणि जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त मी गाडी चालवतो. So that was my hobby. I enjoy it. That is my joy. आणि ते माझा एक आनंद आहे, आवड आहे, मी आनंद करतो त्यामध्ये. So people have many people have their opinions that is their joy. आणि पुष्कळ लोकांचे वेगवेगळे त्यांची मतं असतात, त्यांचा आनंद असतो. That is good. चांगला आहे, Nothing wrong. चुकीचं काहीच Some नाही. people enjoy. Some people have a very good habit of reading. आणि काही लोकांना वाचन खूप आवडतं. I appreciate. मला आवडतं ते, मी त्यांचं कौतुक करतो. And I tell you, some people they take the book. Once they finish the book. मला सगळे काही लोक जे आहेत पुस्तक घेतात त्यांनी ते वाचण्याशिवाय संपलेलं ठेवतच नाही. I'm sorry. Actually, I am not that fast to read. In reading, I am not that fast. मला काही तेवढं जमत नाही, मी एवढं फास्ट I'm a person. I love to study. I'm just reading the stories and novels. आणि मग मला अभ्यास करायला आवडतं, पण मी कथा आणि जे उपन्यास आहे ते वाचतो. Don't think I was good and I love to study. That doesn't mean don't think of my past. Okay. आणि मग जर मला अभ्यास करायला आवडतं तर माझ्या पाठीमागच्या जीवनाकडे विचार करू नका. Because I was very poor after I went into the worldly things, I lost interest in my studies. कारण मी अभ्यासामध्ये त्यावेळेस खूप कमी होतो, कारण मी जगामध्ये वाहत गेलो आणि मी अभ्यासामध्ये कमी पडायला. But because I failed in all areas of my life. पण म्हणूनच माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये मी अयशस्वी ठरलो. That's where I met my Lord. आणि मग अशा प्रकारे मी माझ्या देवाला I started studying the word of the Lord. देवाच्या वचनाचा अभ्यास करायला. I started enjoying the presence of the Lord. आणि मग त्याद्वारे मी देवाच्या उपस्थितीचा आनंद घ्यायला लागलो. Where I went in the presence of the Lord, the joy increased in me. आणि जिथं मी देवाच्या उपस्थितीमध्ये जायला लागलो, तो आनंद माझ्यामध्ये उसळी मारून यायला लागला. And word of the Lord became a delight for me. आणि मग देवाचं वचन हे माझ्याकडे प्रकाशाचं समान झालं. And here it says, it became a heritage for me. आणि इथं सांगितलेलं आहे की ते माझ्यासाठी ती वाटवाटला संपत्ती झालेली आहे. And I have told you several times. आणि मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे. Thank God today God has blessed me with this shop and this hall. आणि आज धन्यवाद तुला देवाला की देवानं मला या हॉलच्या द्वारे आणि या पडद्याद्वारे आशीर्वाद दिला. I said, this is Lord's. Lord has given me this to take care of this. This is the house of the Lord. आणि मग मी म्हणालो की हे देवानं मला दिलेलं आहे, हे देवाचं आहे. मी देवाच्या उपयोगासाठी मी देवाच्या सेवेसाठी त्याचा वापर केला. And I am a caretaker of that. आणि मी त्याचा एक कार्यवाह आहे. But previously in church people you know that. आणि म्हणजे
मंडेची लोक आहेत तुम्ही माहिती आहे तुम्हाला. Especially youth, I have spoken on this matter many times. आणि मग पुष्कळ वेळा विशेष करून तरुणांशी मी बोललेला आहे या विषयावरती. You know, my heritage is, माझी जी संपत्ती आहे you can come today to my house anytime. आणि आज कधीही तुम्ही आज किंवा कधीही माझ्या घरी कधीही येऊ शकता. As you can see the stairs, you can go up, you can see the prayer room is there. आणि मग त्याच्या पायऱ्या तुम्हाला इथून दिसतात, इथून तुम्ही वर जाऊ शकता. तिथं प्रार्थनेची एक प्रेयर टॉवरच्या 2 रूम्स आहेत. That is my prayer and study room. आणि ती माझी प्रार्थनेची आणि अभ्यासाची रूम आहे. In my house, if you come and see, there are, I don't know how many books, numbers of books, and how many Bibles I don't know. आणि जर तुम्ही माझ्या घरी आलात तरी तिथेही तुम्हाला दिसेल, मला सुद्धा माहिती आहे की किती पुस्तकं आहेत आणि किती पवित्र शास्त्र आहे. मी सुद्धा बोलू शकले नाही इथे. You know, many families have got a desire in their heart. आणि मग पुष्कळशा परिवाराच्या मध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये ही इच्छा असते. That is their choice. I'm not against of that. त्यांची इच्छा आहे, त्याच्या विरुद्ध मी नाहीये. Every now and then, as the money comes, they love to buy the golden key. आणि They got a target. जर प्रत्येक ह्याच्यामध्ये जर त्याच्याकडे पैसे आले काय आलं तर ते सोनं खरेदी करतील आणि ठेवतील. ही संपत्ती आहे बाबा ठेवा. And very proudly they will say and show that, you know, I bought this and this. आणि मग ते खूप अभिमानाने सांगतील मी हे आणि हे आणलेलं आहे. I brought the earring, I brought the necklace and this and that. कानातलं आणलं, मी गळ्यातलं आणलं, मी हे आणि ते बरंच काही. They got targets every time that since the money is coming, they will buy this, they will buy that. त्यांच्या समोर तो एक उद्देश असतो की पैशाने किती घ्यायचंय ते घ्यायचंय ते करायचं. That is their problem. ही त्यांची समस्या. Many people love to buy the properties. पुष्कळ लोकांना संपत्ती करायला आवडतं. But as a youth, I came to the young teenage, I came to the Lord. आणि जसं मी त्या तरुण बाळावस्थेमध्ये स्टोरमध्ये ज्यावेळेस आलो I did not know English. आणि इंग्लिश येत नव्हतं. I prayed unto the Lord. मी देवाकडे प्रार्थना. And this is a testimony today. That's why it says, my testimonies have I taken as an heritage for me. आणि ही आज साक्ष आहे, माझी साक्ष आहे. आणि म्हणून तिथं वचन सांगितले की तुझी ही साक्ष आहे ती माझी सार्वजनिक संपत्ती म्हणून मी ठेवलेली आहे. I prayed unto the Lord. मी प्रार्थना केली प्रभू. Not that I want to stand in front of people and give big lectures and how great and intelligent I am to show myself. आणि ह्यासाठी नाही की मी लोकांसमोर उभा राहू शकेन, मोठी मोठी भाषणं करू शकेन आणि मी दाखवू शकेन की मी ज्ञानी आणि बुद्धिमान आहे. असं You know, early days as I came to the Lord with my spiritual father, Pastor Shyam Kumar, he used to take me to Mumbai for several times. आणि मग ज्यावेळेस मी प्रभूमध्ये आल्याचे माझे आत्मिक वडील होते पासून श्याम कुमार, ते पुष्कळ वेळा मला मुंबईला पुण्याला घेऊन जायचे. And I saw there is a literature in Marathi language, you know, hardly few books I could find. आणि मग मी पाहिलं की विशेष करून जे आपलं पवित्र शास्त्राबद्दलचे जे साहित्य आहे मराठीमध्ये ते खूप कमी असं आहे, मोजण्याच्या इतकं आपल्याकडे ते प्राप्त होतं. But in English I saw plenty and I got no idea how much percentage I should put that. आणि मग ज्यावेळेस मी इंग्लिशमध्ये पाहिलं ते पुष्कळ होतं. त्यामध्ये मी किती टक्के मराठीमध्ये आणि किती टक्के इंग्लिशमध्ये हेच पण मला कळू शकत होतं. Many different translation, different Bibles, many Bibles, books, and my God, I got mad. पुष्कळशे जे भाषांतर आहे, स्टडी अभ्यास करण्याचे शास्त्राभ्यास आहे, पुष्कळसं होतं. म्हणजे मी वेळा होते. You will not believe that. तुम्ही त्याच्यावर विश्वास करू शकता. I think when I was in this cover, you can just imagine this cover. How old it is, you may not know. आणि मग हे कव्हर बघा बायबलचा किती जुना आहे मला अंदाज पण लावता येणार नाही. I think I bought this in 95, 96. आणि मला वाटतं की मी 1985 ला की 95 In those days, this was the costliest cover, Bible cover. I'm talking about. आणि मग त्या काळामध्ये खूप महागडा कव्हर होता. This Bible is very precious for me. Any Bible is very precious for me. आणि मग हे पवित्र शास्त्र कुठलाही असेल ते माझ्यासाठी खूप अमूल्य असेल. In those days, it took 200 or 250 rupees. It was the costliest cover. You can see that the quality is still nowhere it is damaged till today. No chain or not a corner is damaged today. आणि मग तुम्ही पाहू शकता त्यावेळेस मी जवळजवळ 250 रुपये ह्याची किंमत मी मोजलेली आहे. पण आज काय I don't remember exactly. 150 का
गाडीचे ते मला अंदाजे आठवत नाही आता, That पण was- अजूनही ते कसं आहे तुम्ही पाहू शकता, कुठंही त्याचं जरा सुद्धा खराब झालेलं नाहीये. You know what I'm trying to say? Then I started buying Bibles after Bibles and books after books to study the Word of God. आणि मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की त्यानंतर मी पवित्र शास्त्रानंतर पवित्र शास्त्र पुस्तकानंतर पुस्तकं अभ्यासासाठी मी घ्यायला लागलो. I have many Bibles to study. आणि अभ्यासासाठी पुष्कळशी पवित्र शास्त्र माझ्याकडे आहे. That collection is not for to show somebody. आणि ते काय ठेवलेलं आहे की मी इतरांना दाखवण्यासाठी असं नाही, ते प्रदर्शन मांडण्यासाठी नव्हे. That is my heritage. ती माझी धनसंपत्ती आहे. You know, every time I used to keep a goal in my life. आणि प्रत्येक वेळेस मी माझ्या जीवनामध्ये एक ध्येय ठेवायचे. When I was in 97, I was in Mumbai. One of the best Bible study Bible, that is a dead Bible. आणि मग ज्यावेळेस मी 1997 मध्ये मुंबईमध्ये होतो, त्यावेळेस एक खूप सुंदर पवित्र शास्त्र होतं, ते एक बायबल त्याला म्हणलं जायचं. I was getting as an honorarium at that time 1,000 rupees. आणि त्यावेळेस मला जे मानधन जे मिळायचं ते 1,000 रुपये मिळायचं. And the Bible cost was 2,600. आणि त्या पवित्र शास्त्राची जी किंमत होती त्या काळामध्ये 2,700 रुपये. And I was praying from 95, Lord, I want to buy that Bible to study the Word. 1995 पासून मी त्यासाठी प्रार्थना करत होतो की देवा मला ते पुस्तक बायबल घ्यायचं आहे, मला अभ्यास करण्यासाठी मला ते पाहिजे आहे. And by God's grace, they received some donation for that Bible, and they reduced the price. And that Bible, first Bible I bought it in my life, that was the dead Bible, that is 2,600 rupees. I got it for 900 rupees. आणि मग माझ्या जीवनामध्ये जे पहिलं पवित्र शास्त्र मी ते अभ्यासासाठी घेतलं आणि कोणीतरी त्या संस्थेला डोनेशन दिलं, त्या कारणास्तव त्यांनी त्या पवित्र शास्त्राची किंमत जी आहे ती कमी केली आणि मग ते पवित्र शास्त्र जे 2,600 ला होतं मला 900 ला मिळालं. You know, that's how every time I kept a goal in my life, because I wanted to study the Word of the Lord, and I want to know the Word of the Lord more in depth. आणि मग अशा प्रकारे मी अभ्यास करण्यासाठी, शास्त्राभ्यासाच्यावरती पठण करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये काहीतरी मी ध्येय ठेवत गेलो आणि ते मी पूर्ण करत गेलो. As you can see, you know, there are 4 passages in the Bible. You can see in this English also. आणि पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर 4 भाग आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. Nowadays we got a Bible, mobile app we have got, a smart mobile. We can download the many Bibles and different Bibles. आणि आजकाल आपल्याला मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पवित्र शास्त्र, भाषांतर, वेगवेगळा अभ्यास आपल्याला डाउनलोड करता येतो आणि पाहू शकतो आपण. But in old days we never had this app and mobile and all these पण things. त्या काळामध्ये अशा प्रकारचे कुठलेही ॲप किंवा मोबाईल असं नाही नव्हतं. I think this thick one, I got one Bible, you know, if you read this Psalm 119, 11 verse, on the page you will find 4 translations. आणि मग जे आणखी एक पवित्र शास्त्र जे माझ्याकडे आहे अशाच प्रकारचं एकाच पानावरती 4 प्रकारचं भाषांतर त्या पवित्र शास्त्रामध्ये आहे. That I bought it for 2,000 in Hyderabad. आणि मग ते 2000 ला मी हैदराबादला 2000 मध्ये घेऊन आलो. What I'm trying to tell, तर तुम्हाला काय सांगायचं, that became a delight to study the Word of God. आणि ही जे आहे ते देवाच्या वचनाचा अभ्यास करणं हे माझ्यासाठी And प्रकार I tell you, the joy within me is bubbling today. Now also. आणि मग मला सांगते तो आनंद माझ्यामध्ये अजूनही उकळतो. When I study, when I delight in the Word of the Lord, the joy doesn't just bubble, it increases and it overflows. आणि मग ज्यावेळेस मी अभ्यास करतो, त्यावेळेस मी वचनावरती मनन करतो, तो आनंद फक्त उकळच मारत नाही, तो आणखीन वाढतो आणि वाहून जायला लागतो. Even today also, if you can, you want to know any translation or any word translation, Hebrew, Greek, you can easily go on Google and you will find that. आणि आज खूप सोपं झालेलं आहे. एखादं भाषांतर आपल्याला पाहायचं असेल हिब्रूमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्ये आपण गुगलवरती जाऊ शकतो आणि ते पाहू शकतो. But I have a Hebrew, Greek word translation where I can study the Word of the Lord. पण माझ्याकडे अशा प्रकारचे भाषांतर केले हिब्रूमध्ये आणि ग्रीकमध्ये माझ्याकडे पवित्र शास्त्र आहे ज्याच्यामध्ये मी अभ्यास करू शकतो. I got many Bible study books, Bibles with me. आणि पुष्कळशा शास्त्राभ्यासाची पुस्तकं माझ्याकडे आहेत. A prayer Bible and the questionary Bible. On every passage you will find a question to know the deep meaning of that word. आणि मग प्रार्थनेचं पवित्र शास्त्र असेल किंवा प्रश्नांचं पवित्र शास्त्र
Word of God is the eternal heritage. आणि मग कारण फक्त पवित्र शास्त्र जे बायबल आहे तेच आम्हाला सार्वकालिक धनसंपत्ती आमची आहे. One story I remember, one pastor friend of mine told me that. आणि एक गोष्ट मला आठवली, माझे एक मित्र बाळक मित्र आहेत त्यांनी मला ते सांगितलं. You know, in between the notes, suddenly over my they stopped. आणि अचानक तुम्हाला माहिती आहे नोटबंदी आली. अचानक आपल्या टीव्हीवरती आपले पंतप्रधान आले आणि त्यांनी सांगितले की 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या. Earthly heritage what we take the property. जे जैविक संपत्तीच्या नावावरती संपत्ती आहे. Still today people have got old notes. आजही लोकांच्याकडे त्या जुन्या नोटा आपल्याला मिळतात. He almost busted because he knows many people. ते पालकाकडे गेले कारण पुष्कळ लोक ते ओळखत होते. And he said, can you convert this money and give me money to you? आणि ते म्हणाले की हे पैसे मी तुम्हाला देतो, मग ते पैसे तुम्ही नवीन नोटांमध्ये बदलून देता का? What is the use of that money today? आज त्या पैशाचं काय उपयोग? In many countries when the corona came, you know that. पुष्कळशा देशांमध्ये मला माहिती आहे ज्यावेळेस महामारी आली कोरोनाची, People had a lot of money. लोकांच्याकडे पुष्कळचा पैसा होता. But money could not save their people's life. पैशामुळे त्यांचं जीवन वाचू शकत नाही. They took the money through the doors. बऱ्याच लोकांनी आपण न्यूजवर पाहिलेलं आहे की लोकांनी अक्षरशः पैसे घेऊन रस्त्यावरती फेकून दिले. Because they understood the value, you know, the life in which God has given. This we cannot buy with the money. कारण त्यांनी हे समजून आलं जी किंमत आहे, कारण जे देवानं जे जीवन दिलेलं आहे त्या जीवनाची किंमत त्यांना समजली की पैशाच्या द्वारे आम्ही हे विकत घेऊ शकतो. That's why the translation says, I have taken your unchanging word as an eternal heritage. आणि म्हणूनच भाषांतर आम्हाला सांगतं की मी जे तुझं न बदलणारं वचन जे आहे ते सार्वकालिक संपत्ती म्हणून स्वीकारलेलं आहे. For it is the joy of my heart. कारण हे माझ्या जीवनासाठी, माझ्या अंतःकरणासाठी तो माझा आनंद आहे. Another translation says, आणि ते भाषांतर your laws are my possessions forever because they are my heart's joy. आणि तुझे नियम जे आहेत ते माझ्यासाठी एक स्थान मानाचं, जे जर मी तुझ्या नियमावरती चाललो तर मला तुझ्यामध्ये मान सन्मान मला प्राप्त होणार आहे. प्राप्त झालेल्या गोष्टी मग त्याच्यामुळे मी आज मी जे मिळवलेलं आहे, you know, where do I find the laws are my possession. Your word is my everything, possession, my heritage, everything. आणि तुझं वचन माझं सर्व काही आहे, माझी संपत्ती, माझा मानसन्मान, सर्व काही तुझं वचन आहे. Another translation says your statutes and your testimonies are the joy. आणि मग आणखी एक भाषांतर सांगतं की तुझं वचन, तुझ्या साक्षी हे माझं आनंद आहे. Even I read it in Hindi. In the translation also I read. आणि मग हिंदीमध्ये पण मी वाचलेलं आहे. And I want to translate in English and Hindi. I will obey or follow your words always. आणि मी तुझ्या नियमांचं पालन करेन आणि तुझ्या त्या मार्गावरती मी चालेन. Because this makes me glad. It pleases me. आणि कारण त्या गोष्टी मला आनंददायी असतात, मला सुख देतात. हिंदी में ऐसा लिखा है, मैं सदा तेरी वाचा का पालन करूंगा, यह मुझे अति प्रसन्न किया करता है. आणि हिंदीमध्ये जे लिहिलेलं आहे की मी तुझ्या वचनाचं सदैव पालन करेन कारण ते मला खूप आनंद देतात. For some people, Bible is just another book. आणि काही लोकांसाठी पवित्र शास्त्र हे सर्वसामान्य आणखी पुस्तक आहे. They take Bible after going to church where it is what they do. ते पवित्र शास्त्र घेतात, मंडळीत पुन्हा मंदिरामध्ये गेल्या आठवड्यातनं कुठे चाललेलं असेल त्यांना समजतं. Some people have old people there, they have kept it, they got a Bible, but it is a shelf or where they have kept. They don't know. काही लोकांच्याकडे त्यांना पवित्र शास्त्र मिळालेलं आहे, पण नेमकं त्यांनी कुठं कपाटात ठेवलेलं आहे, कुठं आडवळीच्या ठिकाणी ठेवलेलं आहे, त्यांना You know one story, old story you know. I think so you know. बऱ्याच जणांना कदाचित ही गोष्ट माहिती असेल. One
here he had not gone to see her. So because he knew her very well, so he went to see her. फारसे चांगलं त्यांना ओळखत होते आणि तिला पुष्कळ दिवस जवळपास वर्ष होत आलं होतं. त्यांच्याकडे भेटायलाच गेले नव्हते. मग आज जाऊया म्हणून ते गेले आंटीला भेटायला. So actually he had gone for some other work, so he said, since I come in this village, I got some work, and so let us go and see that auntie. How is she doing? आणि मग ते वासरी त्या कामानिमित्त त्या गावी गेले होते. मग त्यांना असं वाटलं की आणि मी असं ना तसं या गावामध्ये आलेलेच आहे, तर जाऊन आंटीला भेटावं, कशा आहेत त्या, बोलावं, यावं. Now today's day, pastors also carry today mobile Bible. आणि मग आजचं जी पद्धत आहे माहिती त्या पाळसाहेब सुद्धा असं मोबाईलमध्ये वाटवली होती. वरचं वागवलं. But in the early days, no mobiles were there. आणि आजच्या काळामध्ये काही So मोबाईल he had pastor gone for his work, so he went to see auntie. त्यांच्या कामासाठी पाळसाहेब गेले होते म्हणून त्या आंटीला भेटायला. So when he went to his house, then he had a talk, nice talk, everything, and he said, let us pray. आणि मग ते भेटले, खूप छान गप्पा गोष्टी झाल्या. आंटीला पण आनंद झाला, पाळसाहेब घरी आले. मग त्यांनी म्हटले की चला आपण प्रार्थना करू. And then he said, auntie, do you have Bible with you? ते म्हणले की बायबल आहे का तुमच्याकडे? She said, yes, I have got Bible with me. हो आहे की आहे. Yes, she went and went in her cupboard, and in a shelf she went and she took out the Bible and gave to us. आणि मग ती गेली, बायबल कपाटातनं बायबल काढलं आणि पाळसाहेबांना दिलं. So as he opened, it was like this. You can see that I put the clips here. You can see he found out that auntie's specs were inside the Bible. आणि मग जसं त्यांनी उघडलं, त्याच्यामध्ये काहीतरी आत आहे त्याला लक्षात आलं. आणि जसं त्यांनी उघडलं, आंटीचा चष्मा जो आहे तो बायबल. And pastor said, auntie, I think your Bible you have left here only in this Bible. आणि मग ते पाळसाहेब म्हणाले की आंटी बहुतेक तुमचा चष्मा तुम्ही बायबलमध्येच ठेवलेला आहे. My God. Auntie said, my God. It is God who has sent you today to my house. Last whole year I've been searching for my specs. I did not find. And today you have come to my house and today I found my specs. आणि मग आंटीचा जो प्रतिसाद त्याला होता, अरे देवा, बरंच झालं देवाने तुम्हाला माझा या चष्माच हुंडायला पाठवलं होतं. गेलं वर्षभर मी हे चष्मा हुडकत होते, पण मला काही चष्मा सापडला नाही. आज तुम्ही आलात आणि मला चष्मा मिळाला बघा. What do we learn by this story? It's a true story, not made up stories. आम्ही काय शिकलो? खरी घटना. We pray, we do a lot of things. आम्ही प्रार्थना करतो, पुष्कळशा गोष्टी. She has not read more than a year, but she has not touched us. याच्यावर आम्हाला एकच गोष्ट लक्षात आली की जवळपास वर्ष झालं आंटीनं बायबलला हात लावलेला. And we pray day and night, Lord, we have lost the joy. Many people give us a prayer request, pray for our family that we, family always there will be peace, joy, happiness in our family. आणि पुष्कळशे लोक आम्हाला प्रार्थना विनंती आपण करतात, कारण आपल्या जीवनामध्ये आम्ही आनंद गमावलेला असतो. आज आम्हाला सगळ्यात कमतरता कोणत्या गोष्टीची प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर असेल तर ती शांती आम्हाला प्राप्त होत नाही. When we will find that joy, the peace and the happiness in our life. आणि कुठं आम्हाला ती शांती, तो आनंद आम्हाला प्राप्त होतो. Joy is found in the book of the law, the word of the Lord. आणि मग ते आनंद फक्त या नियमशास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला प्राप्त होतो. We have been through